पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. स्वागत आहे आज पुन्हा एकदा स्वागत आहे हास्याने तुडुंब भरलेल्या या दणदणीत आखाड्यात ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत फू बाई फू. हास्य रसिक हो, शाळा भरते, वा, शाळा भरते, गर्दी जमते. कुणाची पहिल्या तर कुणाची शेवटच्या बाकाशी गट्टी जमते. पहिल्याच दिवशी शाळेत जाताना असतात सगळे सजून, पहिल्याच दिवशी शाळेत जाताना असतात सगळे सजून. शाळेत गेल्यावर रडू पुसून रुमाल जातो भिजून. कुणी पहिलीत फेल झालंय हे आजवर मी कधी ऐकलं नाही. कुणी पहिलीत फेल झालंय हे आजवर मी कधी ऐकलं नाही. पण पहिली ते पाचवी सगळेच कसे 90%च्या वर मार्क मिळवतात याचं उत्तर मला अजूनही मिळालेलं नाही. शाळेतच कळतं लेखणी तलवारीपेक्षा श्रेष्ठ असते. तिच्याच शाईतून इतिहास घडतो. कुणी अभ्यास केला नाही म्हणून कोऱ्या पेपरात सॉरी लिहून पाया पडतो. कुणी स्पोर्ट्सच्या नावाखाली अख्खा दिवस मैदानात फिरतो. आणि भांगरेसारखा कुणी वादक बेंचवरच ठेका धरतो. शाळेचा कनेक्ट हा आयुष्यभर सरत नसतो. म्हणूनच प्रत्येक जण आयुष्यभर कुणाची ना कुणाची शाळा करत असतो. तेव्हा चला लगेच सुरू करूया ही हास्याची शाळा. आपल्या या मंचावर आपण दर आठवड्याला लोककलेतील एक खणखणीत नाणं तुमच्या समोर घेऊन येत असतो. आजही याच लोककलेतील एक इरसाल धमाल बतावणी आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि ही बतावणी सादर करणार आहेत सुप्रसिद्ध बतावणी सम्राट बाळासाहेब निकाळजे, ऑलराऊंडर कलाकार ओंकार भोजने आणि समता जाधव. राम राम. तसं मला तुम्हाला भेटायला उशीर झाला. काय झालं ते मागच्या अडवून ठेवलं. मला म्हणला पुढं जाऊ शकत नाही. मी म्हणलं टॅलेंट आमचं, आम्हाला अडवणार कोण. अशी त्यानं धरली कॉलर. मी म्हणलं हा बघ, एक वेळ मार पण शब्द जरा जपून वापर. कसं असते शब्दांची गमत असते बाबा. म्हणजे तुम्हाला सांगतो, आता रस्त्यावरल्या खराब झालेल्या भागाला आपण खड्डा म्हणतो, पण तोच खड्डा या गालावर पडला का त्याला खळी म्हणतो का नाही. असंच असतंय आपलं पण आहे ना. या शब्दांसारखंच असतंय. सोबतीमुळं आपण घडत असतोय. हा आता कसं काय बरं आहे ना. नाही म्हणजे सोबतीचा शब्द उच्चारला आणि एक चांगली सोबत एक संगत दिसली बाबा. तर तुमच्या या जोडीवरनं माझी जोडी मला आठवली. माझा एक मित्र आहे, माझ्यावर रागावला होता. मागं त्याची समजूत काढत होतो. झालं कसं, माझं लग्न झालं मागं कोविडमध्ये. तर 50 जणांची लिमिट होती. बोलवणार तुम्हाला बी होतं पण 50 जणांची लिमिट होती ना. हा आता त्या 50 जणांच्या लिमिटची काय गोष्टी सांगू. मला तर माझ्या लग्नात जाऊ दे ना. लग्न म्हणून मी फेशियल करायला गेलो. लेट झाला तर मला म्हणे नाही 50 जणांची एंट्री आहे. कसा बसा घुटून माझं लग्न केलं बाबा. म्हणून त्याला बोलावलं नाही. पण खरं सांगू काय, 50ची लिमिट 500ची जरी असते ना तरी त्याला बोलावलं नसतं. एवढा आगाव आहे त्यो. भेटतोच तुम्हाला. आता येतो म्हणला होता. कुठं राहिला बाबराव. राम 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 राम. राम राम म्हणले. राम राम. कस काय बरं चाललंय ना. एकदम मजेत. गावची मंडळी एकदम मजेत. सांगायचं म्हणजे असं असं. यात मोठी घटना घडली. घटना घडली. एक माणूस खड्ड्यात पडला. एक माणूस खड्ड्यात पडला. हा सगळी माणसं बघून त्याला हसली. आहे का. पण आपण नाही हसलो. अरे माझा राजा. मग काय पण तुम्हाला देव माणूस आहे. एक माणूस खड्ड्यात पडला. हा सगळी माणसं फिदी फिदी हसली. माझा मैत्र नाही हसला. मग काऊन. कारण मीच खड्ड्यात पडलो होतो. काय झालं. काय झालं म्हणजे काय झालं काय. खड्ड्यामध्ये तूच पडला. आम्ही का मी ते सांगतोय ना. सांगायचं म्हणजे असं. कसं. गेल्या वर्षी तुम्हाला सरपंच म्हणून निवडून दिलं. काय तुम्ही गावची सुधारणा केली. बस बस बस. आता त्याने सांगितलं म्हणून आता मला माझ्याबद्दल सांगायला आवडत नाही. बरोबर. मी या गावाचा सरपंच आहे. मागच्या टायमाला इलेक्शन मध्ये अख्ख्या गावानं एक मतानं माझ्या निशाणी समोरचं बोर्ड दाबून मला निवडून आणलं. अगदी बरोबर. माझी निशाणी तशी होती. मग
काय होती निशाणी सोललेलं केळ आहे का नाही तेच आमच्या नरडेशी आलं कसं काय तुम्हाला निवडून दिलं तेच अहो तुम्ही गावची काय सुधारणा केली काय एवढा नाश केला मी अरे गावात हाय का आमच्या गावाला रस्ता काय? पाऊस पडला तर चिखल होते माणसाला चालता येत नाही रस्ता नाही रस्ता रस्ता मंजूर सरपंच आहे का कोण आहे सहीला किंमत शाबास. आहा. म्हणजे रस्ताही मंजूर केला केला. हाय आमच्या गावाला प्यायला पाणी साधं गावाला धरण नाही धरण धरण नाही मग धरण मंजूर सरपंच आहे का कोण आहे सहीला किंमत शाबास मग? म्हणजे धरणही मंजूर केलं केलं की. पण तुम्हाला काय माहितीये का काय? धरणासाठी लागते नदी आता नदी शिवाय धरण आणि धरणाशिवाय गावचा विकास नाही हा. आणि आमच्या गावाला नदी नाही नदी नाही नदी मंजूर अरे सरपंच आहे का कोण आहे सहीला किंमत म्हणजे नदी मंजूर केली का केली. पण तुम्हाला काय माहितीये का काय? नदीसाठी लागतो उगम उगम. आता उगम येतो डोंगरातून हा. आता डोंगराशिवाय उगम नाही उगमाशिवाय नदी नाही नदीशिवाय धरण नाही आणि धरणाशिवाय गावचा विकास नाही हा. आणि आमच्या गावाला डोंगर नाही डोंगर नाही हा. डोंगर मंजूर त्या बापाने डोंगर मंजूर केलता का आता डोंगर बी मंजूर केला हा. तर मी सरपंचाचा आमदार नाही का होणार शाबास हा. घराला नाही दार आणि तू व्हायला लागलाय आमदार अरे दादा आमदार मग? सांगायचं म्हणजे असं कसं? आपले पटे बापुरा काय म्हणलं ते काय म्हणले ते लवकर यावे सिद्ध गणेश आतून कीर्तन वरून तमाशा वा वा बरोबर आहे का बरोबर आहे नाही की. आता मला सांग कीर्तनाचा उलट शब्द केला तर काय होतं कीर्तन हा नर्तकी म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत की कीर्तनामध्ये टाळ असतो हा. आणि आपल्या बायांच्या पायामध्ये चाळ असतो वा. बरोबर आहे का नाही कीर्तनामध्ये मुरदुंग असतो आणि आपल्या कार्यक्रमामध्ये ढोलकी असती डुली चमड सारखंच आहे का नाही हा. कीर्तनामध्ये विणा असतो हा. आणि आपल्या कार्यक्रमामध्ये तुंतुन असतं ती विणा काय म्हणतं काय? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा. आणि आपलं तुंतुन काय म्हणतं कोण कोण आलं कोण कोण आलं म्हणतं का नाही आहे का नाही? लईच अभ्यास आहे म्हणजे तुमचा आणि मग येणार आहे का काय हा. तुझा मला रागच आलाय त्याला लग्न झालं कळवलं नाही मला तू त्याचं काय झालं काय झालं बोलवायचं राहिलंच ते हा. कोविड मधली गोष्ट होती ना बरोबर. म्हणून आहे का नाही 50 हा. जणांची लिमिट होती तर ते नंतर मी तुमची समजूत काढेन बरोबर पण काय माझा लग्नाचा सोहळा काय लग्न झालं भाऊ तुझं कसा होता माझा घोडा काय बसाय आलेला होता घोडा हा. जागचा आला नव्हता दुसऱ्याच्या लग्नातलं हो? दुसऱ्याचे कसं सांगायला मला तुमच्या लग्नातलं कुठं बोलतोय मी माझ्या लग्नाचं काय बोलशील आणि तू हा. माझ्या लग्नामध्ये कसा मांडव होता काय मांडव होता पुढं बघावं मांडव डावीकडे बघाव मांडव उजवीकडे बघाव मांडव माग बघाव काहीच नाही म्हणजे जिकडं तिकडं मांडवच मांडव हा मग असंच म्हणा हा. माग काहीच नाही म्हणलं मैप्याच हा, बरोबर. हा तर लाइटिंग तर काय होती काय लाइटिंग हा होती हा 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 अख्ख्या मांडवात एकच बल्ब अहो एक बल्ब नव्हतं लावलं का रांगच सगळं म्हणजे होते ना हा, light होती अशी ना. नुसती डोळे चमकीत होते हा ना राव आणि जेवण जेवण काय होतं पाहुण्यांनी तर काय ताव मारलाय मग वैदी ताईन तर स्वतः 15 लाडू घापाघप खाल्ले म्हणजे काम दादा तर त्या पंक्तीच्या मागच उभे होते हो ना. कधी उठतो कधी बसतो कधी उठतो कधी बसतो अरे काय लग्न केलं सगळं गाव बोंबलत होतं हा. लग्न केलंय ना मग? मला घरी माझा पाहुणचार करा करतो मला ना. पार्टी द्या अरे पण करतो. घरी न्या बायकोचा तोंड दाखवा हा कोणाच आहे पण सध्या तुमचं काय चाललंय मुंबईला काहीतरी भारी भारी करता म्हणे काय करता भारी भारी काम काहीतरी करता नाही का अहो तुम्हाला सांगायचं म्हणजे असं मोठा मी डायरेक्टर रे डायरेक्टर आहे पिक्चरचा डायरेक्टर रे गेल्या वर्षी पिक्चर माझा हिट झाला होता हिट झाला मग पिक्चरचं नाव काय इथं पडती का पुढं चलती काय झालं इथं पडती का पुढं चलती पिक्चरचं नावच तसं आहे म्हणजे माझ्या लईच हिट झाला असणार आहे पिक्चर माझा सुपर हिट झाला हो आणि तू अशा माणसाला का घरी नेत नाही म्हणल्या नाही नाही चूक झाली माझी मग? चल पटकन तुला चला घरी तुम्ही, नेतो, चला. पाहुणचार करतो हा. या बघू मला चला, 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 वावरात. चला, चला, चला. पटा, 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 पटा. चला, आलं तुमचं घर घर मग काय म्हणता घरामध्ये तू राहत असशील हा मग हे आहे आपला वाडा कसला वाडा आहे चिरेबंदी आणि पावसाळ्यात कुठं राहतो आता कसं म्हणाला वाड्याला चिरा पडल्यात अरे येड्या यार चिरेबंदी म्हणजे नक्षीदार वाडा आहे त्यो. आणि राव घरा नंबर किती चांगला दिलाय पक्के नंबर पहा ना आहा 367 त्याला काय नंबर आहे मग तुम्हाला खरंच लांबचं दिसत नाही मला लांबचा दिसत नाही व. तिकडे 366 नंबर आहे ते तर बघा आता वेळ घालू नका पटक्याने बोलून घ्या बोलावून घेतो. हा, पटक्याने बोलवा आपल्या बायकोला बोलावतो पटक्याने बोलवा आपल्या बायकोला बोलावतो जरा धीर धरा ना बाबा आपल्या बायकोला हो आपल्या बायकोला आता सहज माणूस माणसाला भेटल्यानंतर हा. माणूस किनी काय म्हणत काय म्हणतो हे घर आपलं ह्यो वाडा आपला ही शेती आपली ही बायको आपली
बाबूराव नाही, हा बायको मध्ये आपले पण नाही. मग तुमच्या बायकोला बोलवा. आमच्या बायकोला आणि जरा पटकेनी बोलवा, उशीर होतोय, गाडी सुटली तर झोपायला लागल. पटकेनी बोलवा. पटकेनी बोलवतो. हा, आली का? अहो, पटकेनी बोलवा, उशीर होतोय. पटकन बोलवतो ना. गाडी सुटल, बाकीचं का नाही, आवाज मारा. मारतोय. आली का? पटकेनी बोलवा, उशीर होतोय म्हणलं तर. आवाज मारा. आवाज मारा. आली का? अहो, तुम्ही जरा पटकेनी बोलवा ना, उशीर तुम्ही होतोय जरा ना. धीर धरा ना बाबूराव. गाडी सुटल्या झोपायचं कुठं, आवाज मारा. आली आता आली का म्हणलं. काय करावं या माणसाचं. तुम्ही पटकेनी बोलवा ना मग. अगं ये. हाड 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 हाड. काय बायको केली का सोंग केलंय. लागले आपल्या दोघाला हाड हाड करायला. नाही नाही बाबूराव, तुम्हाला नाही करत ते. हा. ते आमच्या घरामध्ये आहे ना छोटं कुत्र पाळलाय. अच्छा अच्छा हा त्या कुत्र्याला. त्या कुत्र्याला ह्या कुत्र्याला नाही. बायकोला बोलवा. बोलवा. अगं ऐकलंस का. भाकर नाही घरात व्हाय मोरल्या दारात. शाबास. बघ अशी कुत्र आता तर फार भिकारीच केलं. नाही नाही बाबूराव, त्याचं काय झालंय. हा. वाडा बांधल्यापासून आहे कारण नुसती भिकारी यायला लागले. हा बराबर मी बराबर. बोलवतो तुला. तिला सांग मित्र आलाय मित्र म्हणा. आलोय. अगं ऐकलं का, मी आहे इथं, ये बाहेर. त्या मायला ओळख नाही, पाळख नाही, घेणं नाही, देणं नाही. अहो या काही की तुमच्या मोर बी राहिली. अहो ही बाई कोण. काय येडं का खुडा. काय झालं कोण म्हणजे. मग. हीच माझी बहीण. बहीण. कशी अरे असते. मग कोण आहे. ती बहीण नाही माझी. बहीण नाही. हा ती माझी. आई. अरे ती म्हातारी दिसते का एवढी. अरे मग आहे कोण गाडवा. ती माझी बहीण नाही ना, आई नाही. मग हेच माझी बायको आहे. अच्छा म्हणजे तुमची बायको. हा. नमस्कार वहिनी. नमस्कार. नमस्कार. कसं काय बरं चाललंय ना. समजा बेस आहे बघा. नाही म्हणलं आजकाल तुमचा नवरा दिसत नाही. गाडवा मीच आहे का तिचा नवरा. अरे हा तूच नवरा आहे नाही का. माझ्या ते ध्यानातच नाही तू नवरा आहे आज कोणी. कसं ध्यानात नाही? आणि तुझ्या बायकोला काय रीत भात आहे का नाही. काय झालं? जीवाचा जीवलग मित्र आलाय, तांब्याभर पाणी आणावं, बसाय टाकावं, पाया पडावं. तर बायकोच खोकडा ठेव. चल मागे. बाबा गोडी सांगतोय पाया पड राग ब्या करे. चल मागे. बाबा गोडी सांगतोय पाया पड राग ब्या करे. चल मागे. आवा. चल घरात चल. काय चाललंय काय चाललंय. मी आहे इथं, मी आहे इथं, मी आहे. नाही नवरा कोण आहे. मी आहे का तू आहे. हा आज तूच नवरा आहे नाही का. अरे, तूच नवरा आहे मग. बराबर. सांगतो की तिला मी. बायकोला बोलाय सांग. ऐक ऐक ना, माझा जीवाचा मित्र आहे, हा. त्याच्या पाया पड. हा मी नाही पडणार. बराबर. माझ्या जीवाचा मित्र आहे, त्याच्या पाया पड. मी पडणार नाही. नवरा सांगता तर पडावं. पाया. पडा हो पडा. काय पाया. काय तुम्ही उशिरा होता घ्यायचं पडून तर. काय मला एक सांग इकडे. काय तू नवरा आहे ना. हो. तुझी बायको आहे ना. हो. मग तिला शिकव ना पडायला. काय पाया. हे बघ ह्याचा आगाऊपणा वाढण्याआधी तू पाया पडून घे ना. पाया पडून घ्या. माझ्यासाठी. आणि तुम्ही म्हणताय तर मग पडते. पडा पडा. पाया. मावशी हा पाया पडते. हा. लवकर आशीर्वाद देऊन टाका. अष्टपुत्र सौभाग्यवती. अष्टपुत्र सौभाग्यवती. कधी हा मरल तुझा पती तू लागल माझ्या हाती. असं आशीर्वाद देतात काय. काय झालं. काय झालं म्हणजे. काय झालं काय. गेल्यावर पती तुझ्या लागेल हाती. बाकी समोर तरी मला आशीर्वाद द्यायला येतोय का. मग बायको देखणीच केली राव. देखणीच केली. बाय ब्युटिफुल आहे राव. हा लग्नाला किती खर्च झाला. लग्नाला खर्च गावात कुणी केला नसेल तेवढा केला. तरी किती. 1.5 लाख रुपये. काय म्हणता. मग म्हणजे लग्नाला 1.5 लाख रुपये खर्च केला. आता केवढ्या सोडायची. काय विकायला संसार केला काय मी. असं लग्न करायला मला किती खर्च येईल असं म्हणत होतो. असं विचारच होतं. म्हणा ना ते तुम्ही. सांगतोय ना. येऊ मी आता. या की. पण एवढं सगळं तुम्ही केलं पण एक राहिलंच ना. कुठलं. पडायचं पाया. या बतावणीनंतर माझी काहीच बतावण्याची हिंमत नाही. आपण थेट प्रथम प्रेक्षकांकडे जाऊया. खरं तर माझी बोलती बंद झाली. इतका अप्रतिम प्रहसन तुम्ही आत्ता सादर केलं तिथे. मला दादा कोंडकेंच्या विच्छाची आठवण झाली. मला वाटतं वसंत अवसरीकर त्यांच्याबरोबर काम करायचे.
आणि तुमच्याबद्दल आता मी काय बोलू, काय तुमचं टायमिंग, काय तुमचा आवाज, आणि दोघेही दोन्ही बाजूनी फटकेबाजी करत आम्हाला हसायला उसंत देत नव्हता तुम्ही एक सेकंदही. म्हणजे एवढं गुंतवून ठेवलं होतं तुम्ही दोघांनी आम्हाला. आणि तू समता छान असंच काम करत राहा. खूप छान, खूप छान, खूप छान. मला चॉकलेट द्यायचंय. वा 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 वा. खरंच आज मला पहिल्यांदा मनापासून पश्चाताप होतोय की मला अशी शिटी का नाही वाजव. वाजव मी वाजवतो. हा 1 2 3. टायमिंग आणि पंचे संगाटाच असंच वाटतंय मला. वा मे धुरळा उडवलात तुम्ही बाळासाहेब. तुमच्यासारखे लोक कलावंत आहेत म्हणून महाराष्ट्रात आजही लोककला तितकीच जिवंत आहे. खरं म्हणलं तर सर बरं का, लहानपणापासून मला तमाशाचं वेळ होतं आणि हे सगळं मी तमाशा बघून शिकलोय. खरं म्हणलं तर मी म्हणजे आमचे गुरु आहेत ना वसंत अवसरीकर, ते नेहमी मला सांगायचे की वाक्याचं वजन आणि टायमिंग ज्याला कळतो तोच विनोद करू शकतो. अगदी खरं आहे. आणि ते पुरेपूर आम्ही आता इथे पाहिलं. म्हणजे इथे ना तमाशाचा फडच रंगला असं वाटत होतं. टेलिव्हिजनवरती किंवा फिल्म्समध्ये नाटकात आम्ही प्रयत्न करत असतो मनोरंजन करण्याचा. सध्याच्या नवीन स्टाईलप्रमाणे सेल्फी काढले जातात, सोशल मीडियावरती कौतुक केलं जातं. पण खरं कौतुक आणि कलाकाराला जे खरं हवं असतं ना, ते शिट्या आणि असे फेटे उडवणं आणि असा परफॉर्मन्स जो थेट प्रेक्षकांकडनं लाईव्ह तुम्हाला मिळतो. आज खरंच मला ती दाद तुम्हाला मनापासून द्यावीशी वाटली आणि खरंच तुमचे मनापासून आभार मानावेसे वाटले की तुम्ही ह्या मंचावर आलात. फुबाई फूच्या निमित्ताने पुन्हा एकदा मला असं वाटतंय महाराष्ट्रात जिथे जिथे झी मराठी पोहोचत असेल तिथे तिथे सगळ्यांनी घरी बसून शिट्या वाजवल्या असतील आणि त्यांना हेच फिलिंग आलं असेल. सो थँक्यू सो मच. आणि ओंकार तुझं काय करायचं अरे, तू काय आहेस. म्हणजे मला काय कमाल काय वाटते माहिती आहे का तुझी, तू वेगवेगळी प्रहसनं करतोस, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये तू काम करतोस. पण आजचा त्यांच्या तोडीस तोड मला नाही वाटत आहे खरंच इतका कमालीचा परफॉर्मन्स दुसरा कोणी करू शकेल. म्हणून मी मागच्या वेळेला तुला म्हटलं होतं की तू खरंच निर्मळ पाण्यासारखा आहेस. तुझ्यात एखादा रंग मिसळला ना की तू त्या रंगाचा होऊन जातोस. हॅट्स ऑफ टू यू ओंकार, हॅट्स ऑफ. थँक्यू. आणि समता वा वा वा, असे दिग्गज कलाकार सहकलाकार म्हणून लाभल्यानंतर तू सुद्धा खूप छान त्यांच्यात मिसळलीस. सो तुझंही खूप खूप कौतुक. बाळासाहेब तुम्ही इथे या मंचावर आलात, आम्हाला सगळ्यांनाच खूप मजा आली. खूप खूप आभार तुमचे. आणि ओंकार असेच लोककलेतले आणखीन रत्न आम्हाला तुझ्याकडनं पाहायला मिळतील अशी आशा आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. कृपया असं नसतं. हास्यरसिक हो, आता हा हास्य आखाडा होणार आहे एक 5 स्टार हॉटेल आणि या 5 स्टार हॉटेलमध्ये डेटसाठी जाणार आहे याच हॉटेलचा लिफ्टमन. पाहूया तो या हॉटेलला लिफ्ट करतोय की त्यालाच लिफ्ट करून बाहेर शिफ्ट करताय. तेव्हा स्वागत करूया आरती मोरे, आशिष पवार आणि पंढरीनाथ कांबळे यांचं. नमस्कार 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 नमस्कार. तर मी मिस्टर मलाल जलाल दलाल. जर चटकन बोलाल मलाल जलाल दलाल तर तुमची जीभ लाडूसारखी वळाल वळाल वळाल. तर हे आहे माझं 5 स्टार हॉटेल आणि या हॉटेलचा वाटत नसलो तरी मी आहे एक मोठा मॅनेजर. आणि आमच्या हॉटेलने यावर्षी एम्प्लॉई ऑफ द इयर ही स्पर्धा भरवली होती आणि या स्पर्धेच्या विजेत्याला मिळणार आहे एक फ्री डिनर कूपन. आणि हे कूपन जिंकलेलं आहे माझ्या हॉटेलच्या लिफ्टमॅनने. ये वा वा वा. ए मांडवकर क्या बात है. कसला नटून थटून आलायस रे. क्या बात आहे. अरे पण तू लिफ्टमन आहेस ना, एवढा जंटलमन सारखा का आलायस. सर सर ते मला मिळालं ना सर. काय मिळालं तुला. ते दिलं ना तुम्ही. मी काय दिलं. हा खूप दमलाई.
काय काय ई हा खूप दमलाय. ए ए त्याला आहे ना एम्प्लॉई ऑफ द इयर असं म्हणतात. तरी म्हणलं असं वेगळं नाव काय आहे? हा, तर मंडळी जे बोलता येत नाही ते त्याला मिळालेलं आहे. टाळ्या. ए वेड्या मांडवकर, आज तू आमचा स्पेशल गेस्ट आहेस. काय सांगताय येस काय? येस येस. आज इकडे तुम्हाला सर वगैरे काही म्हणायचं नाही. आज मला माझ्या नावाने हाक मारायचं, पण फक्त आजचा दिवस. हा, नाही तर म्हणशील रोज येशील ए असं नाही. ठीक आहे, मी प्रयत्न करतो सर. आल तू जलाल तू. अरे कोण आल तू जलाल तू? तुम्ही. अरे मी मलाल जलाल दलाल. हा, हा, हा. सर हे नाव आहे तुमचं? हे नाव आहे सर. तुमचं नाव ठेवताना तुमची आत्या काही 4 पेग डाऊन होती का? खरं तर महत्वाचं काय माहितीये का काय? सर? सर मी इथे एकटाच नाही आलोय. अरे बापरे, मोर्चा घेऊन आलायस? नाही सर, माझी गर्लफ्रेंड पण आली आहे. तुला गर्लफ्रेंड आहे? तुला गर्लफ्रेंड आहे? सर तुम्हाला हा प्रश्न पडलाय? नाही रे, मला तुझा हेवा वाटतोय. सर मी हेवा वाटण्यासारखीच कामं करतो, म्हणून तर तुम्हाला मेवा मिळाला ना सर. अरे वा, अरे वा, क्या बात आहे. आणि सर महत्वाचं काय माहितीये का, म्हणजे ना मी तिला इथे सांगितलेलं नाही की मी इथे कामाला आहे म्हणून. मग? मी तिला असं सांगितलं की मी मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये असा बॉस आहे. असं सांगितलं? तुमच्यापेक्षा पण मोठा. माझ्यापेक्षा. म्हणजे मला माहितीये मी सर मी खोटं बोलते, पण प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं की नाही? सगळं सगळं सगळं. येस येस. आणि सर मी सगळं प्लॅन केलंय सर. सगळं केलंय. मी आज तिला प्रपोज करणार आहे, म्हणून तर मी ही अंगठी घेऊन आलोय सर. अरे मेकअपचा स्पंज इथे इथे कर जरा मला. स्पंज घेऊन आलास तू? सॉरी सर. ही बघा सर. ही अंगठी मला दे आणि तू काळजीच करू नकोस, मी बरोबर प्रपोज करतो तिला. अरे म्हणजे मी सगळं मॅनेज करतो. अरे तू आमचा स्पेशल गेस्ट आहेस. आपण दोघेच स्किट करणार आहे? दोघेच करणार आहे? ती आहे ना सर? आहे ना, बोलव तिला. ती काय आली? म्युझिक. फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया. ये इथे ये. बस सर आहे ना दिसायला सुंदर? कमाल दिसते रे ही. हो ना? आई शपथ. कोणी बोलत का नाही? गप्प गप्प काय? काय रे शान्या, बोलत का नाही हा? आणि काय रे झेंडू कसला उधळतो हा? गुलाबाच्या फाकल्याने भेटल्या तुला? गुलाबाच्या फाकल्या नाही भेटल्या मला. हे काय रे, ही 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 जी तुझी कोकिळ आहे तिच्या गळ्यात तू गाढवाचा कंठ लावलायस काय रे? अरे कोकिला नाही, मी मेंढी आहे त्याची, आणि तो छावा आहे आपला. मी काय म्हणतो शिल्पे, तू इथं बस. ये इथे बस. हा, आणि पंच टाकण्यापेक्षा तू डायरेक्ट ऑर्डर टाक ना. काय करतेस? अगं काय करतेस? पुचपुच असं कुत्र्याला करतात ना. छोटू कोण आहे ही? कोण आहे? आजच्या दिवस सामान द्यायचं. मला माहिती आहे, सगळं माहिती आहे मला. मॅडम तुम्ही एक काम करा, इकडे असं टाइमपास वगैरे असं काही मिळत नाही, तर या मेनू कार्ड मध्ये ना इकडे तुम्हाला असं काही जे दिसतंय ना, म्हणजे तुम्ही यू कॅन ऑर्डर ब्लॅक चिकन ऑल्सो. ब्लॅक चिकन हाँ? जरा अलग कलर में दिखाओ ना बाबा. अरे यड्या बाई, एक तू काम करना. एक्सक्यूज मी, इकडे. अरे तू ह्या मेनू कार्ड मधल्या ना हा सगळ्यात मोठा आयटम असेल ना, जो बोलायला अवघड, बोलायला कठीण जाईल ना, असा आयटम मागव ना आणि तिला इम्प्रेस कर ना यड्या. कठीण एकदम. जा इम्प्रेस होईल. कर.
मोठा आयटम कठीण कठीण ये लाव ये लाव. हा आयटम तुला बोलायला कठीण वाटतोय. मोमो मोमो हा आयटम तुला बोलायला कठीण वाटतोय आणि हा सगळ्यात मोठा आयटम आहे. मोमो हा मोमो आणतो तुला मोमो. 1 2 स्टार्ट 3. तुला रोमॅन्टिक गाणं सांगितलं ना ते एकदम अँटिक गाणं गातेस. अरे बाबा काहीतरी आपल्या एरिया मधला लाव ना. हल्दी बिल्दी वाला काहीतरी मांड्या काय. बिलनशी नागिन निघाली नागोबा तुला लागला. 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 ए मांडवकर कळलं ना आता आपलं ठरल्याप्रमाणे ही अंगठी मी याच्यात टाकतो आणि मग ती प्यायल्याच्या नंतर तिला ती अंगठी सापडेल. ठीक आहे मॅडम. युअर शॅम्पेन. एन्जॉय युअर शॅम्पेन. चीयर्स. सावकाश. हिने शॅम्पेन शॅम्पेन एका घोटात शॅम्पेन. काय अंगठी कुठे. अंगठी ग्लासात आहे. अंगठी कुठे. कळलं अंगठी कुठे आहे. अरे अंगठी घशात अडकली तिच्या. अरे पाठीवर मार. अरे मरेल ती पाठीवर मार तिच्या. फावडा आणू फावडा. फावडा नको. करवत आणू करवत कशाला. कुदळ आणू कुदळ. अरे कुदळ कशाला. सर मी हे आणू. हे काय चिनी आता तुझ्या मागे. अरे तिच्या पाठीवर मार मरेल ती काय. पाठीवर आता मारतो सर. ये जादूचे प्रयत्न चालू तिथे. टिंग टॅक टॅक ढिंग टॅक टॅक करतोय ते. नशीब तिचा जीव वाचला. सर काय गरम गरम आहे तोपर्यंत बोटात घालू सर. अरे मांड्या. अरे अजून मागव नाही दारू. अरे यांच्याकडे ऑफर आहे माहितीये. आपल्याकडे कसं साबणाच्या वडीमध्ये सोन्याची रिंग भेटते तसं त्यांच्याकडे दारू मध्ये सोन्याची अंगठी भेटते. तू मागव ना पण. अरे म्हणजे काय आपल्याला लग्नाच्या लोनचं नाही करावं लागणार. ऍसिडिटी झाली. ते पुदिना पाहिजे. पुदिना पाहिजे हिला. पुदिना तुला मी आत्ताच्या आत्ता इथनं काढून टाकतो. यू आर फायर्ड. कोणाला म्हणतो फायर. त्याला म्हणतो त्याला. कोणाला म्हणतो. अरे छोटू आपला मांड्या ना. आपला मांड्या तो एमएसी मध्ये कावाला आहे माहितीये काय.
अरे वो झुकेगा नाही साला. हा मांडवकर आहे ना, लिफ्ट मध्ये मांडी घालून लिफ्टची बटणं दाबत असतो. लिफ्टमन आहे तो, लिफ्टमन. तू लिफ्ट मध्ये काम करतो. नाही गप. मांड्या तू खोटा बोलला यार आपल्याशी. आपला दिल तोडला यार मांड्या तू. ऐक ना, अरे मांड्या अरे का तुझ्यासाठी त्या उम्याला नाही म्हणलंय मी. मांड्या आजपासून आपलं ब्रेकअप. शिल्प नाही. ब्रेकअप. शिल्प माझं एकदा खरंच हँड्स डाऊन यार. काय काय कमाल टायमिंग, काय एनर्जी, किती ती सहजता. खरंच कमालीचे ऍक्टर्स आहात तुम्ही. बबलू, ए बबलू रे, ए बबलू, ए बबलू रे, ए बबलू. अगं माझे सोनं गते, माझे शुकुला गते, म्हणजे शुकुला गते, माझे गुंडू गतो गते, आणि बबलू गतो. अगं माझ्या बबलूला कशाला लुसलास तू, कशाला लुसलास तू माझा बबलू. बबलू का भेटू का मला आता कळलं आजोबा लवकर का गेले. काय बोललास. हे बघ ना, तू असं लहान मुलासारखं माझ्याशी बोलू नको प्लीज. मी आता मोठा झालेलो आहे आणि मी असा आयुष्यामध्ये ना खूप असा मोठा विचार केलेला आहे आणि एक प्लॅनिंग केलेलं आहे. तू प्लॅनिंग केलंयस. हो. अरे देवा, अरे अपघाताने तुझा जन्म झालाय. तू काय तिथे फालतू प्लॅनिंग सांगणार होतास ते सांग. फालतू अजी तुला फालतू फालतू अजी. हो फालतू फालतू फालतू. हा मोठा आला किती किती फुटेज खाणार फालतू. अजी स्टीव्ह जॉब्स, आईस्क्रीम, आईन्स्टाईन ही लोक फालतू वाटतात तुला. हे कानफडी ह्या कुणाला मी ओळखत नाही पाळखत नाही, त्यांना फालतू कसं म्हणेन मी काय करू माझ्या आजीचं. आजी तू ह्या लोकांना ओळखत नाहीस ना. ओके, मग सचिन तेंडुलकर, विराट कोहली तू ओळखतेस ना. म्हणजे काय अरे क्रिकेटमध्ये ते तुला तेच सांगतोय आजी, तेच सांगतोय. थांब जरा आजी. आजी कसं आहे ना बघ, ह्या माणसांनी इतिहास घडवलाय आणि इतिहासाकडूनच आपण काही धडे घ्यायचे असतात आजी. काय काय शिकून कोणाचं भलं झालंय. बबलू, तुझे कुले मी असे लाल करेन ना आता की जन्मखून म्हणून सांगावी लागेल. जरा विचार कर, तू समजा जत्रेत हरवलास तर माईक वर काय अनाउन्समेंट करावी लागेल माहितीये. 12 वर्षाचा लाल कुले असलेला लाल कुले असलेला मुलगा हरवलेला आहे. 12 वर्षाचा. आजी बस आजी बस प्लीज. मी आता तुला प्रश्न विचारणार आहे, त्याची तू पटापट उत्तर द्यायचीस. जर तुला पटापट उत्तर देता आली नाही तर 12 वर्षाचं नको ते सारखं शी उत्तर द्यायची. कळलं तुला. मी आज ना मार केल्या त्या परशुरामी काकी आहेत ना, त्याच कैत्रीना कैफ सारख्या दिसत आहेत ना, है ना. तिच्याबद्दल अभ्यास क्लिअर आहे. डोळे वटारून तो अभ्यास सुरू आहे तुझा. मग ह्या अभ्यासाच्या वेळेला डोळे का मिटतात. डोळे मिटतात. कर हा अभ्यास पहिल्यांदा. अगं पण तू प्रश्न तर विचार ना आधी. थांब आता मी बघते या पुस्तकामध्ये. हा बघ, हा काय आहे. हा काय आहे सांग. नकाशा. करेक्ट. या नकाशात तू मला शोधून दाखव पिंपळवाडी कुठे. काय शोधू. पिंपळवाडी कुठे. नाही दिसत आहे. अरे दिसत कशी नाही, नकाशा आहे ना, बघ ना, दिसलीच पाहिजे.
अगं नाही दिसत आहे. अरे कशी दिसत नाहीये ही, कशी दिसत नाही? 40 एकर जमीन आहे माझी त्या पिंपळ गावात, ती दिसली पाहिजे. या ना या ना, कशा ती दिसते दाखव मला, पिंपळवाडी शोधून दाखव मला. अगं आजी कशी दिसणार? का नाही ज्यात आपला भारत दिसतं तर तुझी पिंपळवाडी कुठून दिसणार? का? कारण हा युरोपचा नकाशा आहे. अच्छा प्लीज, अगं तुला हा सगळा खेळ वाटतोय का आजी? मला हा खेळ वाटतोय? वेड्या, तुला हा खेळ वाटतोय? मी अडाणी आहे म्हणून मी तुझा अभ्यास घेऊ शकत नाही, घेतही नव्हते. पण तुझी ही अभ्यासाविषयीची मतं ऐकून तुझी शाळा घेत होती. काय रे, मगाशी कुणाचं उदाहरण दिलंस? सचिन तेंडुलकर. अरे त्याला शालेय शिक्षणात रस नव्हता, खरं तर त्याला वेळ नव्हता, पण त्यांनी क्रिकेटच्या मैदानात एवढा अभ्यास केला की त्या क्रिकेटचा तो देव झाला. अरे याला म्हणतात अभ्यास. तू खरंच आज मध्ये ना डोळे उघडलेस आजी. चालेल मी ना चेप आजी चेपेन आजी. आजी मी ना आता खरंच मनापासून अभ्यास करणार मी आजी. कर चला आपण शुभस्य शीघ्रम आताच सुरुवात करूया. मी तुला संस्कृत मधला एक प्रश्न घालतो. अजून आहेच प्रश्न का? अरे सोपा प्रश्न आहे, पटकन उत्तर दे. मी विचारलेल्या प्रश्नाचा अर्थ सांगायचा, ठीक आहे? तमसो मा ज्योतिर्गमय याचा अर्थ सांग. सोपं है. तुम सो जामा, मैं ज्योति के पास जाके आता हूँ. लाल फुले. आजी नाही. आजी नको दे. आजी नको दे. वा. अशी कान उघडणी करणारी आजी सगळ्यांना मिळू दे, पण असा शाळेचा अभ्यास घेणारी आजी कुणालाही नको मिळायला. काय सांगाल उमेश? गोड परफॉर्मन्स होता. आपल्या आज्या असतातच गोड, पण आज आजी आणि नातूची ही जोडी इतकी गोड वाटली, फार गोड, फार कमाल. तू म्हातारी झाल्यावर अशी दिसणार आहेस, ती किती गोड दिसतेस. इतकी गोड सुंदर दिसतेस, इतकी छान म्हातारी होणार आहेस. आणि आशिष, तू तर बबलू आहेच. त्याचा खरं तर हा फॉटे आहे, लहान मुलाचं रोल करणं हा आशिषचा फॉटे आहे. खूप मजा आली, खूप मजा आली. वा. थँक्यू सो मच. तर हास्यरसिक हो, आज आपल्या मंचावरती आपले 2 लाडके कलाकार इथे आहेत, हेमंत ढोमे आणि क्षिती जोग. त्यांचा नवा सिनेमा ते घेऊन आलेत. तर मला हेमंतला विचारायचं आहे, हेमंत, सनी नक्की काय आहे? वातावरण की एखादं पात्र वगैरे? वा, विनोद करते ती त्याच्यात. नाईस. जमायला लागलंय. सनी हे असं पात्र आहे जे वातावरण बदलून टाकतं. वा. क्या बात आहे. थोडंसं माझं काहीतरी त्यात आहे, कारण मी स्वतः माझं मास्टर्स करायला इंग्लंडला राहिला होतो 2 वर्ष. सो त्या 2 वर्षात मला जे काही अनुभव आले, तर मला असं वाटलं की हे आपण लोकांबरोबर शेअर करावेत, कारण ते खूप काही शिकवून जाणारे होते. आणि आपण जेव्हा घरापासून दूर जातो तेव्हा आपल्याला खरंच आपल्या घराची किंमत कळते. आणि हेच सांगणारा सिनेमा हा सनी आहे. वा, क्या बात आहे. आम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता आहे की तुम्ही आता नवीन या सिनेमातनं काय आमच्यासाठी घेऊन येत आहे. तुम्हाला या सिनेमासाठी खूप शुभेच्छा फुबाईपूच्या संपूर्ण टीमतर्फे. थँक्यू. हे म्हणजे ना, मोठ्या कुठल्या तरी कार्यक्रमाला जायच्या आधी आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांच्यात जातो, ते आपल्याला प्रोत्साहन देतात आणि आपल्याला वाटतं की हां आता होणार आहे काहीतरी. इकडे आल्यावर मला तसं वाटतंय की आपल्याच माहेरचं कोणीतरी लोकांच्यात जाऊन जरा त्यांच्याकडनं थोडं प्रोत्साहन घेऊन आता वाटतंय की सगळं होईल. वा. खूप शुभेच्छा. थँक्यू. पुन्हा एकदा प्रेक्षकांनाही सांगू इच्छिते की 18 नोव्हेंबरपासून सनी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन तो नक्की पहा. पुन्हा एकदा खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फुबाईपूचे सगळ्यांनी. थँक्यू झी मराठी. लवकर फिल्म बघा सगळ्यांनी. अर्थात. तर आजच्या भागातलं बेस्ट स्किट ऑफ द डे देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतेय उमेश कामत आणि निर्मिती सावंत यांना.
उमेश, आपल्या आजच्या भागातलं बेस्ट स्किट ऑफ द डे कोणाला मिळतंय? बतावणी. उद्या पुन्हा हसून हसून आपले गाल करूया लाल. पाहायला विसरू नका कॉटन किंग प्रस्तुत फू बाई फू. आता जिथे असाल तिथे हसाल.